मी तुम्हाला सांगणार आहे एक न्यूज. माझ्या हसण्याकडे जाऊ नका, कारण मला बघून हसायला येतं. मला खूप दुःख होत आहे, कारण मी तुम्हाला सांगणार आहे एक न्यूज. माझ्या हसण्याकडे जाऊ नका, कारण मला बघून हसायला येतं. हिच्या छातीत चमकायला ते काहीच. आणि सकाळ सकाळ आम्हाला लेक्चर द्यायला बसली. आणि आमच्यासोबत एक हादसा झाला मध्ये. तर गाईज तुम्हाला माहितीच आहे, पप्पांच्या डोळ्याला त्रास झाला होता आणि पप्पांना आम्ही एक इंजेक्शन दिले इकडून डोळ्यात पप्पांच्या. त्याआधी त्यांची हॉस्पिटलमध्ये क्लिप बघा आता. तर त्याआधी तुम्ही पप्पांचं ऑपरेशन बघा. पप्पा एवढे हे शूरवीर, त्या इंजेक्शनाला पण पप्पा माझ्या घाबरले नाहीत. शूर माणूस बघायचं का तुम्हाला? बघा आज उभा राहिला परत इंजेक्शन देऊन. पण हेच आहेत ते ज्यांनी डोळ्यात इंजेक्शन घेतलं. आणि मला म्हणायचंय, इंजेक्शन घेतलं मी ते आणि 2-3 दिवस जरा म्हणजे पाळायचं होतं. पण पोरीने माझ्या खरंच म्हणजे काय म्हणतात ना, पोरी पाहिजेत ह्यासाठी पाहिजेत पोरी, की बरोबर ड्रॉप बरोबर टाईमला घालणार, काय हवं नको बघणार, पप्पा असं करा, पप्पा तसं करा, चष्मा घाला, अमुक करा, सारखं गोळी देणार. आता सगळं गोळी दिली त्यांनी. आणि फार काळजी घेतली. पहिल्या दिवशी पप्पांना 1-1 तासाला 1 ड्रॉप टाकायचा होता. तर आम्ही पार अक्षरशः अलार्म असं वाटतं की 20 वेळा लावले, 20 वेळा टाकले ड्रॉप. एवढं पटापट जात होतं ना टायमिंग. 1-1 तासाला ड्रॉप टाकला आणि त्यांची आम्ही दृष्टी परत आणलेली आहे. पप्पा आम्हाला पार्टी, धन्यवाद. अजून खाणं घ्या असं, म्हणजे असं पार्टी, वी वॉन्ट पार्टी पार्टी पार्टी. पार्टी देणार आहेत पप्पा लवकरच. तुम्हाला छान लाभ बघायला भेटणार आहे. पप्पांची खूप मस्त पार्टी नियोजित केलेली पप्पांनी. तर आता 5 दिवस पप्पांना आराम करायला लावला होता, म्हणून आम्ही काय कुठे गेलो नाही. आणि पप्पांनी आता मस्त पार्टी हे केलेली आहे. आम्ही खूप खुश आहे. तर तो सक्सेस झाला तर त्याचे ब्लॉग नक्की बघायला मिळतील. की त्या पार्टी दिल्यामुळं फार सगळं घर सुधारणार आहे. चलो या पार्टी 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 पार्टी. ह्याच्यावरून तुम्ही ओळखू शकता की मी एक्स्ट्रोवर्ट आहे आणि ही इंट्रोवर्ट आहे. ही खूप लाजती. वॉटेवर एवढं घेतो हिला, एका शब्द येतो. आणि स्टील म्हणते. तर गाईज आता आम्ही नाश्ता करणार आहे मस्तपैकी पप्पांसाठी. माझ्या मॅगी 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 कोण करणार? आणि काय माहिती का, ही इथं आल्यामुळे ना सारखं ते करू का, मॅगी करू का, आमू करू का, म्हणजे सारखं मला असं वाटतं आता माझ्या पुरतच करून खावं. हो चालते अगदी बरोबर. त्या दिवशी मी पाव केला, ही खाणार नव्हती, आली. असं असतं. मम्मी पण आली. काल आम्ही समोसे आणायला लावले होते. मम्मी म्हणली 2च आण, चौघांनी खाल्ले. माझं 4 आले म्हणून खाणारच ना. म्हणजे 4 का आणले विचार नाही करत हे, कारण मी ह्यांचा विचार करूनच आणत होते. हळू बोलतो आम्ही आता, आवाज बारीक केलाय. मम्मीने आमच्या सांगितलं हळू बोला. असं मी विचार करत असं सगळ्यांचा. खायला कमी करू नये माणसाने, मला असं वाटतं. पण एवढं पण सकाळी उठली म्हणली मला भूक लागली. आवडतेच. या मम्मी इकडे जरा फॅमिली लॉग. बाय द वे ते जाऊन द्या बाकीचं. माझी आई किती सुंदर दिसते बघा. कानाचे तिचे नवीन आम्ही सोन्याचे तिला गिफ्ट दिले. आम्ही तिला गिफ्ट दिले नवीन कानातले. बाय द वे ते गोल्डचे कानातले आणि मस्त वाटते तिला. जे झोब्यापेक्षा हे छान वाटत आणि खूप सुंदर दिसते, सुरेख एकदम. हो का? खरं? हो. तीच म्हणली होता की छान दिसते ना मी आज. मम्मी कशी दिसते? दिवाळीत घेतले होते. म्हणजे हे करतो, मम्मी कशी दिसते? छान दिसते. दिवाळीत घेतले होते मी तिला कानातले. पैसे मी दिलते. नाही तिच्या कष्टाने तिने सोन्याचं. तुम्ही पण हे ट्रिक करू शकता. तुम्ही बिशी लावू शकता सोन्याची आणि सोनं करू शकता. खूप फायद्याचं आहे सोनं आजकाल.
आणि बिशी लावणं पण खूप महत्वाचं आहे. तर आहे ना आता खूप मस्त मस्त कॉन्टेंट येणार आहेत. आता आम्ही शूट करणार आहे छान छान. तर आमच्याकडे वेळ आहे तर आम्ही भरपूर छान छान व्हिडिओ करणार आहे आता. आणि ही आता 2 सलग व्लॉग एडिट करते कारण की मला पण बरं नाही ना, मग हिलाकडे एडिटचं काम दिलं. आता ही फ्री आहे तर. आणि तुम्हाला व्लॉग कसे वाटत नक्की सांगा आमचे. आणि काय काय बघायला आवडेल नक्की सांगा आम्हाला. असं जरा चॅलेंज वगैरे पण सजेस्ट करा. आम्ही एक चॅलेंज करणार आहे पण ते आता नाही करणार, पुढच्या आठवड्यात करणार आहे. ते ब्लाइंड अजून काय ते नको सांगू, काहीतरी असणार आहे. तुम्हाला करणार एक आहे. हिंट देते मी. अगं मग तो ते एक हिंट देते. आम्ही कुकिंगचं चॅलेंज करणार आहे, ते पण 3 असणार आहे आम्ही त्याच्यामध्ये. तर बघू आम्ही त्याच्यावर एक्झिक्यूट करतोय तो प्लॅन. आम्ही बघू काय होतंय. पण आता ह्या आठवड्याचा प्लॅन खूप चांगला असणार आहे, तुम्हाला सरप्राईज मिळेल. आणि आम्ही तर खूप एक्साइटेड आहे काय नाही. चलो आता आम्ही आज काय होतंय ते दाखवतो आम्ही आता. आज आणि नवरात्रीची पण आम्हाला जाहिरात करायची, आता ऍड टाकायची आहे. हा, नवरात्रीचे ड्रेस अवेलेबल आहेत तर तुम्ही आत्ताच बुक करून ठेवा. नाही तर एक दिवस असा असतो, तर एक दिवस असा जातो की आहे ना सगळे म्हणजे जातात त्याच दिवशी. तर काय होतं एकाच दिवशी फंक्शन असतं इथलं जेजुरीत, हा. सगळेच नेतात. तेव्हा सगळे नेतात. आणि असं पण नेतात नवरात्रीत कधी पण कुणाचं असतं दांडिया वगैरे खेळायला. तर नक्की मराठी साजची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिकडे आम्हाला मेसेज करा. माझी पण ID तिथं मेसेज करा तरी चालेल. फक्त बुक करा आधीच. आता किती दिवस राहिले? 10 दिवस तर राहिलेत नवरात्रीला. 3 तारखेला घटस्थापना आहे गाईज. ज्यांचे उपास असतील त्यांनी उपास पकडा. आता ह्यांची शॉपिंग करायला जायला लागेल आम्हाला. उपास आणि मी तुम्हाला रेसिपी सांगत जाईल. हा, आणि मी पण ह्यावेळेस ह्यांच्यासाठी खूप छान छान करणार आहे रेसिपी. आणि ह्या माणसाच्या उपास आहेत नवरात्रीमध्ये, तो इतकं तळणाचा मोठी पिशवी आम्हाला आणायला लागते. हिचे उपास आहेत. बाकी काय नाही. सगळं असतं. भाकरी, भेंडीची भाजी, बटाट्याची भाजी, खिचडी, भगर, परत तळलेलं. एवढं आम्ही पिशवी भरून आणतो ना हिच्यासाठी. हजारच्या वर आहे ना. हेच असतं, सामानच असतं उपासाचं. अरे बाबा. आणि आम्ही बिचारे 2 जण आम्ही आपलं त्यातलंच खात थोडंफार. नाही, आम्ही शिल्लक राहिलं तर त्यांचं तर शिल्लक राहतच नाही. आम्ही आमचा वेगळा स्वयंपाक असतो आम्हाला. आणि आमच्या घरामध्ये माणसे म्हणजे कसं तुला सांगायला लागतं. आता बाप्पा आपण ना हे जेव्हा ह्यांचा उपास असेल ना आपण मस्त डिश बनवून खाऊ. हातात खायलाय आता पण स्वतःच्या हातात. म्हणजे तिला खाण्याच्या स्पर्धेमध्ये जर ठेवलं तर ती पहिली नुसतं खायचं. तर चलो आता आवडते. आता मी आंघोळीला जाते. तर का घोर से देखो इस इंसान को. खूपच तारीफ करतात ते माझी. हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. राहुलीला घेऊन जा. कसलं मस्त वाटते यार. पप्पा 100 रुपये घेतले आणि- राहुलीचं तिकीट. काय दीदी. आणि आम्ही चाललेलो आहोत. कुठे चाललंय सांगाल तुम्हाला कळेलच लवकरच. तर टायटल वरून तर कळेलच, पण मी सांगणार नाही आता. स्किप करू नका, बघत राहा. आणि एवढ्या बॅग आहेत आमच्या 3 आणि एक 4. गेस वॉट आम्ही राहायला चाललो. फर्स्ट टाइम नाही, आम्ही लहानपणी ना गेलो होतो त्याच ठिकाणी गेलो होतो. त्याच्यावर 10 किती वर्ष बाप्पा? 10-11 वर्षांनी आम्ही परत त्याच ठिकाणी चाललोय. तर आमची फर्स्ट फॅमिली ट्रिप असणार आहे ही. आणि आम्ही एकदम म्हणजे आम्ही मोठं झाल्यापासून कम्फी क्लोथ मध्ये चाललोय आम्ही. ट्रेन येस. आणि हे बघा, मी तर असं फोटोसाठी आता तुम्ही बघू शकता. हा असं थोडस आयडिया. आणि हे कधीपासून झाले म्हणजे जवळजवळ 2 महिने झाले आमचं ह्या ट्रिपचा प्लॅन चालला होता. एकदा आम्ही निघणार पण होतो, पण थोडंसं सुट्ट्यांमुळे प्रॉब्लेम झाला. मग आता हाय सगळं छान जुळून आलं. आम्ही लुक पण कधीच ठरवून ठेवलं. 2 महिने झाले ठरलेलं. 2 महिने झाले ठरवून ठेवला लुक. आणि कोणते? पण
प्लॅन 2 महिने आधीच केलती, पण काही ना काहीतरी येत होते. होतं. पण आता फायनली निघलोय. आता आम्ही ह्याच्यामध्ये निघलोय. आता आम्हाला अर्धा तासात निघायचंय लगेच. आणि आम्ही तुम्हाला सगळं सांगणार आहे, गाडीचा खर्च वगैरे किती झालता. त्याच्यानंतर आम्ही मग ट्रेननी का डिसिजन घेतला. त्याच्यानंतर आम्ही तिथं भरपूर असे ब्लॉग करणार आहे, जर्नी, फूड वेगवेगळे एक्सप्लोर करणार आहे, मार्केट एक्सप्लोर करणार आहे. परत आम्ही सगळं प्लॅन करून चाललंय. रूम मध्ये वगैरे राहू, तिथलं पण सांगणार आहे. जस्ट एक इन्फॉर्मेशन साठी आम्ही, आणि कोणते कोणते प्लेस जवळ आहेत. आणि तुम्ही समजा आता ट्रेनने जाणार आहे, तुमच्याकडे स्वतःची पब्लिक ट्रान्सपोर्ट गाडी नाहीये, तर तेव्हा तुम्ही काय केलं पाहिजे आणि कुठले ठिकाणं बघितले पाहिजे ते पण तुम्हाला सांगणार आहे. आणि आम्ही काय ट्रेनने जाणार आहे, त्याच्यामुळे आम्ही जवळचीच फक्त जास्त बघणार आहे, पण एक्सप्लोर असं करणार. आणि बघितलेलं आहे आम्ही, ते बघणार नाही असं काय पण लांबचे प्लेस नाही जाणार आहे. चला दाखवतो तुम्हाला आता हळूहळू. आणि लॉग बघायला विसरू नका यार. मस्त मस्त कॉन्टेंट आम्ही लिहून ठेवलेत, पार नोट करून ठेवलेत, कोणता कोणता काय काय करायचं. त्यामुळे ऑल प्लॅन चालू आहे. आम्ही किती दिवस राहणार आहे, पप्पांच्या मनात आलं तर 2, 3, 4, 5, 6, 7 पप्पा असतात. आम्ही आठवडा पण राहू शकतो. आणि पप्पांच्या डोळ्यात त्याने इथं ड्रॉप टाकलाय. पप्पांचं पण आवाज, पप्पा हात करा. आणि आता वाजलेत 11:15. तर आम्ही, मम्मी पण आली बैठकीवरनं. तर आज आहे मंगळवार 24 तारीख आणि आम्ही आत्ता निघतोय. तर हा लॉग आहे ना असा मध्ये आधी येईल. आज मी ट्रेनमध्ये करेलच, पण थोडासा जरा लेट येणार, कारण की सिक्युरिटी महत्त्वाची असते कधी कधी. त्यामुळे मग मी जरा लेट टाकल लॉग. आणि स्टोरी बघायला विसरू नका, बघितल्या पण असतील लॉग झाल्यावर. आय थिंक काय माहिती काय होणार आहे, जसं वेळ भेटेल तसं मी लॉग टाकत जाईन. तर चला आता मस्त आम्ही आवडलं. आता कम्फर्टेबल क्लोथमध्ये जाणार आहे, कारण की ट्रेनचा प्रवास आहे. आणि मला आज मी फॅशन सेन्सपेक्षा कम्फर्टेबलनी जाते. फॅशन सेन्स गेला खड्ड्यात, पण कम्फर्टेबल महत्त्वाचं. कमी झालंय, पण मी गोळ्या, आम्ही रात्री तिघींनी पप्पा सोडून तिघींनी गोळ्या खाल्ल्यात. मला आज असं वाटतं आता अजून पण मला घ्यावं लागणार एक गोळी, कारण की माझं पाय एवढं दुखतंय ना. तरी 90% तरी बरे. तर चलो आता इंजेक्शन दवाई खाऊन आयुर्वेदिकच चालू केलं डायरेक्ट मला. तर ते छान वाटते आता, मला चांगलं वाटते. आणि मेहंदी माझी कशी वाटते. आणि तुम्हाला फोटो पण दाखवतात चिकनगुन्हा झालेला नंतरचा. चलो आता जास्त काय बोलत नाही, आता डायरेक्ट जाताना दाखवतो आम्ही. बॅग वगैरे उचलताना डायरेक्ट. तर मम्मी पण येते आता. आर यू एक्सायटेड? येस. आर यू एक्सायटेड? येस, मी तर खूपच एक्सायटेड आहे. बघू शकता एवढी माझी एक्साइटमेंट आहे. मनाप्रमाणे झालं. मला ट्रेनने कधीपासून जायचं होतं. आम्ही लास्ट टाइम गेलो होतो तिकडे पंजाब, तिकडेच गेलो होतो. त्याला पण आता 8 वर्ष झाले मला असं वाटते. 7-8 वर्ष झाले. त्याच्यानंतर मी ट्रेनमध्ये बसते. नाहीतर मध्ये आम्ही लोणावळ्याला गेलो तेव्हा बसले होतो. कुठं ग? तिकडं कामशेतला, तिकडे एकदा बसलो होतो ट्रेनमध्ये येताना. तेवढंच फक्त मला ट्रेनचा प्रवास आवडतो. फक्त ते लोक असतात ना ते नाही आवडत, फक्त त्यातले. चला बाय. गाईज आम्ही आलो आता स्टेशनवर. आणि मस्त आम्हाला ना खूप बाबा ते प्लॅटफॉर्मवरून चढायचं उतरायचं. मला लय गरम होतं आणि चेन काढून ठेवली तर किती घाण दिसते मी, पण इट्स ओके. आणि आता आम्ही जरा वेळ बसणार आहे, कारण की परत आलं की 2च मिनिटं थांबते ट्रेन. पटापट चढायला लागेल. आणि इथं सगळं सामसूम आहे यार, ट्रेनमध्ये कोण पण नाही, जास्त गर्दी आणि सगळं सामसूम आहे. तर आता आम्ही इथं थांबलेत हे, आणि मी इथे थांबले, तिथे माणसं थांबले. त्यामुळे मी लॉग नाही करत. तुम्हाला माहिती मी कम्फर्टेबल नसते कुठं, पण मी आता कम्फर्टेबल होणार आहे कोल्हापूरमध्ये, कारण की तिकडं अनोळखी माणसं आहेत, मग काही नाही वाटत असं करायला. तर चला आता बाय. एक्सायटेड.
ही पण मिली ना. मीच मेली. मी मारली. गाईज आम्ही लुडो खेळतो ट्रेन मध्ये बसून. आता किती वेळ झाला कधी ट्रेन मध्ये बसून किती वेळ झाला? 12:15ला बसलो होतो. आता किती वाजले? 1 वाजले. 1 तास झाला. 1 तास झाला आणि आम्ही ट्रेन मध्ये बसलेलो आहे आणि आम्ही लगेच लुडो खेळायला सुरुवात केली. खेळाकडे मला हिने मारलं. पप्पांना मार. जुगाड केले आम्ही. बॅगेवर ठेवलं मोबाईल. कसं जायचं पुढं? तर आता आम्ही पाऊस पडतोय. आता आम्ही साताऱ्याच्या जवळ आलेलो आहे. तिचा ब्लॉग द्यायला आणि इतकं छान वाटतंय ट्रेनमध्ये. खूप वर्षांनी प्रवास केला बघा. आमचे ब्लॉगर गप्पा ते आम्हीच बोलतोय. आणि आता आम्ही साताऱ्याच्या अलीकडे आणि पाऊस पडतोय म्हणून आम्ही इथं खेळत आलो होतो बघा. दारामध्ये उभा आहे आणि पण सेफ्टीमध्ये टेन्शन नाही. घरून उभा आहे. तर आम्ही आता चाललो आहे. जर्नी आमची चालू आहे पुढे. आणि आम्ही कसं करतोय सामानापाशी पण लक्ष द्यायला लागते म्हणून एक जण तिथं थांबते आणि आम्ही इकडे येऊन थांबतोय. पप्पा तिकडे बसलेत जाऊन. आता मस्त पाऊस एन्जॉय करतो आणि परत जाऊन बसतो जागेवर. आणि आम्हाला काही भूक पण नाही लागली. आम्ही भरपूर खाऊन नाही लागली. आणि घरून पण आणले आम्ही मसाले भात आणले. पण आता भूक नाहीये काय आम्हाला. ती चौघांना पण भूक नाहीये. पण बघू थोड्या वेळाने आम्ही खाऊ नक्कीच सातारच्या स्टेशनला. चलो बाय बाय. तोपर्यंत व्ह्यू पण एन्जॉय करा. व्ह्यू पण खूप जास्त जास्तीत जास्त ह्याला सबस्क्राईब करा आणि शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. गाईस किती काळे दिसते ना. अंधार पडलाय ना त्याच्यामुळे. हा ना. आणि पाऊस पडतोय खूप जास्त. का म्हणजे थांबलोय आम्ही. कुठलं स्टेशन आहे? सातारा स्टेशन. चला इथं आम्ही मसाले भात करून आणलाय दीदीने केलंय. आणि आम्ही यूज अँड थ्रो डिश आणलाय. आणि पाऊस पडतोय खूप जास्त. मम्मीला लय मजा येते आमच्या. आणि आम्ही त्या डब्यात भात आणलाय. दीदीने केलाय मसाले भात. चलो आता आम्ही खातो. हा ना. आता सगळं आम्ही पटापटा करून घेते. सुरुवात झाली आताशी. आणि इकडे मी खाऊची पिशवी घेऊन बसले. बाबा थालपीठ काय रोल करून खाल्ली असते मग हातात. पैशाची बैठ होते नाही. माझ्या डोक्यात हे होतं ब्रेडचं. बटाट्याची भाजी आणि ब्रेड आणले असते. पण ते असं हे झालं असतं. ब्रेड इथे येऊन लावायचं. सॉसचा एक पुडा, बटाट्याची भाजी आणि याचा पुडा आपापलं लावून खायचं. वेळ कमी होता ना. पण कसं ट्रेन मध्ये एवढं आवडत नाही आम्हाला जास्त. पण आम्ही इट्स ओके. पाऊस कसला पडतोय बाहेर. तर चलो खातो आता आम्ही. बाय बाय.
मस्त दर्शन झाले ना, काय सांगू मी तुम्हाला. आणि आमच्या काय म्हणतात हे कुलदेवी आहे ना आपली, आणि कुलदेवतचं इथं हे मंदिर आहे बालाजीचं. आणि आता तो पण आम्हाला बोलून घेईल लवकरच. आणि मेन म्हणजे असं आहे की महालक्ष्मीच्या आतमध्ये देवळात बालाजीला बाहेर एंट्री आणि बालाजीच्या मंदिरात पण लक्ष्मीला बाहेर एंट्री, दोघं एकत्र नाही आहेत. हा ना. आणि आता आरती आहे, 1:15 झाला. पण आता आम्ही बघू. आमचं एवढं मस्त दर्शन झालं ना, म्हणजे मी तर लहानपणीच मला देवी आठवतच नाहीये. आल्या सरशी आमचं सार्थक झालं. असलं मस्त मंदिर दर्शन झालं ना, खूप छान. अगदी समोरून. हा, आजपर्यंत कोणाचंच नसेल. समोरून अगदी डोळे एकदम भरून आले, पाणावले होते. संध्याकाळी आम्ही आता किती वाजलेत? 9:30 पावणे 10 वाजलेत आणि आम्ही आता 9 ते 10च्या दरम्यान येणं दर्शन खूप छान होतं. आज मंगळवार असून आम्हाला इतकं सुंदर दर्शन झाले. हा ना. पावसामुळे पाऊस पण आणि हे पण काय म्हणतात त्याला, पित्र पण चालू आहेत ना, त्यामुळे. आणि उद्या मस्त आम्ही लुक करून जाणार आहे, तो बघायला विसरू नका व्लॉग. आणि मस्त आम्ही दर्शन एवढं मस्त दर्शन झालं ना, मस्तच म्हणते आम्ही नुसतं, कारण की मस्तच निघणार आहे आमच्या. फ्रेम पण बघितलं, ते पण घ्यायचं. ते उद्या घेऊया, ते बाहेर असतं. आणि मस्त दर्शन झालं आमचं. बघू एखादी क्लिप टाकली तर मी टाकल. आई साहेबांना सांग सगळं होईल व्यवस्थित. आणि आमच्या मम्मीची पायरी करावी. आम्ही महालक्ष्मी प्युअर व्हेज पावभाजीमध्ये आलेलो आहे खायला. आणि आज आम्ही लाईटलीच खाणार आहे, कारण की आम्ही दुपारी खूप जेवलेलो आहे आम्ही. आणि कशी आहे पप्पा भाजी? दीदी खाऊन बघ कशी आहे. मम्मी आता मागितली आहे. मम्मी पप्पा हातात दाखव ना. इडली चांगली आहे तांदळाची साफ. नाही तिखट नाही, तिखट नाही त्याचं काय नाही.